मीरा रोडच्या काशीमेरा परिसरात बॉलिवूड आणि ड्रग्जचं कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे। काशीमेरा पोलिसांनी एनडीपीएस प्रकरणात मोठी कारवाई करत 28 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि सुमारे 5,60,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह 2 आरोपींना अटक केली। या प्रकरणातील एफआयआर क्रमांक 437/2026 असून त्यात अभिनेता आणि मॉडेल रोहुल्लाह मेहंदी दार उर्फ रोहू याचे नाव आरोपी म्हणून समोर आले आहे। या संपूर्ण कारवाईबाबत काशीमेरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी संजय लोखंडे यांनी माहिती दिली। पोलिसांच्या माहितीनुसार स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया ॲपच्या माध्यमातून एमडी ड्रग्जची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला। या कारवाई दरम्यान 28 ग्रॅम एमडी ड्रग्जची डिलिव्हरी करण्यासाठी कासिफ नावाच्या व्यक्तीला दहिसर चेकनाका परिसरातील ठाकूर मॉलजवळ बोलवण्यात आले होते। पोलिसांनी कासिफला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत रोहुल्लाह मेहंदीचे नाव समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले। यानंतर काशीमेरा पोलिसांनी मालाड येथील एका स्टुडिओबाहेर शूटिंग सुरू असताना रोहुल्लाह मेहंदीला अटक केली। मेहंदी हा मूळचा जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील असून सध्या कोरेगावमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। रोहुल्लाह मेहंदी शाहिद कपूरसोबत देवा चित्रपटात काम केले असून काही वेब सिरीजमध्येही तो झळकला आहे। त्यामुळे आता काशीमेरा पोलिसांच्या तपासाची दिशा फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग्जच्या कथित नेटवर्ककडेही वळाली आहे। पोलिसांनी मेहंदीला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। मेहंदीने आतापर्यंत कोणाकोणाला ड्रग्ज पुरवले, त्याच्यामागे कोणते नेटवर्क आहे आणि फिल्म इंडस्ट्रीतील आणखी कोणाला अंमली पदार्थ पुरवले गेले आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणात सध्या 2 आरोपी अटकेत असून तपासातून आणखी आरोपी आणि ड्रग्ज पुरवठ्याचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। ही कारवाई डीसीपी झोन 1 राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमेरा पोलिसांच्या पथकाने केली आहे।